अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर योजना आहेत आमच्याकडे, चांगले अतिशय चांगले उद्योजक आहेत, तेवढं टॅलेंट आहे आमच्याकडे स्किल अनस्किल्ड वर्कर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे, जागा सुद्धा अवेलेबल आहे, पण खरोखर त्या दृष्टीनं प्रयत्न झाले नाही. मार्केट ॲड खूप मोठं विस्तारलेलं आहे, पण मार्केट ॲड काल जे होतं ते आज नाहीये का? मार्केट ॲड आपली जुनी ओळख पुसते. पण नंतरच्या काळामध्ये सांगलीची मार्केट यार्ड जी आहे ती खरोखर नको तितक्या लयाला जाण्याचे सगळे प्रकार झाले. रात्री 1 वाजेपर्यंत सभागृह चाललं आणि मनोहर जोशी साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि रात्री 1 वाजता त्यांनी निकाल दिला आणि झोन बंदी उठवली. तर एक स्कायवॉक जर का तिथं बनवला तर तोही चांगला टुरिस्ट स्पॉट होऊ शकेल. सांगलीचं एक फार मोठं पोटेन्शियल लक्षात घेतलं पाहिजे आपण. नमस्कार, DG सह्याद्री प्रेझेंट्स सह्याद्री संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो आणि त्यातल्या योग्य अयोग्य सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. आज आपल्या भेटीला एक उमद, तरुण आणि अभ्यासू नेतृत्व आले. अर्थातच पृथ्वीराज भैया पवार. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत सांगलीसाठी त्यांनी काय काय कामं केलेली आहेत आणि भविष्यातल्या त्यांच्या सांगलीच्या ज्या काही योजना आहेत आणि धोरणं जाणून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमातून. आपली सांगली खूप चांगली आहे आणि सांगली प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू असतात. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातले मान्यवरांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या घराचं, कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. तर तुमच्या शब्दात आम्हाला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. आपल्या सांगलीबद्दल बोलताना मला असं सांगावंसं वाटेल की एका कवींनी असं म्हटलं होतं की कृष्णाकाठची वांगी म्हणजे आमची सांगली आणि अंतरपाटाच्या पलीकडे उभ्या नवरीच्या गालावरची हळद म्हणजे माझी सांगली. त्याहून अभिमान सांगलीचा मला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजे भैरजी नाईक, सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माझी सांगली. या विश्वाला संपूर्ण मानवतावादाचा सिद्धांत देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे माझी सांगली. त्याचबरोबर पंडित बाल गंधर्व म्हणजे माझी सांगली. किर्लोस्कर आणि मोठमोठे उद्योगपती अशी माझी सांगली. वसंतराव दादांचा आणि अण्णासाहेब पत्रावळेंचा किंवा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणजे माझा सांगली. इथंपर्यंत येऊन न थांबता आजच्या युगापर्यंत जो ऑलिम्पिकला सांगलीचा ॲथलेटिक मुलगा गेला ती म्हणजे माझी सांगली, असं मला अभिमानानं म्हणावंसं वाटेल. सांगलीचं अगदी वर्णन खूप चांगल्या शब्दात आपण केलेलं आहे. तर यामध्ये आप्पांचंही खूप मोठं काम आहे, तर त्याबद्दल सुद्धा ऐकायला सगळे उत्सुक आहेत. बेसिकली आमचं प्रोफेशन म्हणजे कुस्ती आहे. म्हणजे कुस्ती हा आमचा मूळ पेशा म्हणजे कुस्ती. त्यातूनच मिळवायचं, त्यातूनच साठवायचं, त्यातून आपलं घर चालवायचं आणि जे सेविंग होईल त्यातून आपला प्रॉपर्टी असेल किंवा उदरनिर्वाह करायची. आणि ज्यानंतर मग कुस्ती एक ठराविक एजनंतर थांबते. कुस्ती थांबल्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनला जातो. मग शेती करा किंवा माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे असं. हे मुळात माझे पंजोबा म्हणजे नाना दाजी पवार हे सांगलीमध्ये आले. आमचं मूळ गाव तडसर होतं. ते 2 शतकापूर्वी सांगलीमध्ये आले आणि ते सांगलीच्या पेठेमध्ये हमाली करायचे. पण त्यांची तब्येत वगैरे फार मोठी होती, 6-6.5 फूट उंची होती, धिप्पाड होते आणि मोठे पैलवान होते. त्या काळामध्ये बुधगावकर पटवर्धन सरकारांकडं देश विदेशातनं फार मोठे मोठे अगदी गामागुंगा पैलवान यांच्या जोडीचे पैलवान इथं येऊन राहायचे आणि ते तिथं सराव करायचे कुस्तीची. तर त्यांना लढत देण्यासाठी माझे पंजोबा इथून जायचे आणि बुधगावकर सरकारांचा टांगा त्यांना न्यायला यायचा. पण ते इतके स्वाभिमानी होते की त्यांनी कधी कुठेही सरकारचं मानधनावरती राहणं जे असतं ते स्वीकारलं नाही. पण ते इथं रोज हमाली करायचे आणि प्रॅक्टिसला जायचे. त्यानंतर माझे आजोबा फार मोठे पैलवान झाले. अखंड हिंदुस्थानामध्ये म्हणजे ज्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान हे सगळं आपल्या देशात होतं त्या काळातले ते पैलवान होते आणि त्यांना वज्रदेही म्हणून पदवी होती, जी आज तागायत फक्त एकमेव हरिनाना पवार यांना आहे. त्यांच्यानंतर
माझे वडील ही पैलवान, त्यानंतर मी आणि माझा मुलगा, अशी आमची ज्ञात असणारी 6वी 7वी पिढी आहे जे आम्ही पैलवानकीमध्ये आहोत. माझे आजोबा हे त्या काळातले ब्रिटिश काळातले मॅट्रिक होते आणि त्यांना बॅरिस्टर स्कॉलरशिप आली होती लंडनची. पण आपले लोक फार त्यावेळेला ऑर्थोडॉक्स म्हणा किंवा थोडे थोडे घाबरायचे आणि त्यांना पाठवलं नाही. पण ते अतिशय चांगलं उत्कृष्ट इंग्लिश असायचं. त्यांना संस्कृतवर त्यांचा खूप मोठा प्रभुत्व होतं. वेद उपनिषद असतील, भगवद्गीता याचा गाढा अभ्यास होता त्यांना, मुखोद्गत होतं त्यांना ते. आणि संस्थान काळातल्या जी नगरपालिका होती त्यांनी ऑनररी त्यांना नगरसेवक पद दिलं होतं. हा खरा आमचा पॉलिटिक्समध्ये येण्याचा, सामाजिक कार्यात येण्याचा ही पहिली सुरुवात म्हणावी लागेल. पण त्यानंतर मग माझे वडील अगदी एखाद्या प्रसंगानं ते पॉलिटिक्समध्ये आले, अनावधाना म्हणतात तसं. ॲक्च्युली ते पैलवानकी होते प्लेन. आणि एक दिवस जनावरं घरात होती तर ते आपल्या तरुण भारत समोर जो वैरण अड्डा आहे पूर्वीचापासून, तिथं वैरण आणायला गेले होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की अचानक वैरण अड्डा तिथनं हलवलेला आहे आणि तो कुठं नेला तर स्टँडवरती नेला. मग सगळे लोक तिथं गोळा झाले होते, वैरणीची वेळ होती. मग वैरण अड्डा का हलवला म्हणून चर्चा चालू झाली आणि सगळे स्टँडवर गेलते. नेमकं पहिल्याच दिवशी एक ST बैलाला धडकली होती आणि बैल जखमी झाला होता. त्यामुळे लोकांच्या मध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला की हा वैरण अड्डा का हलवला आणि असं नुकसान झालं बैलाचं. मग सगळे लोक तसेच गेले कलेक्टर ऑफिसला की कलेक्टरांनी का हलवला विचारायचं म्हणून गेले. आणि हे पैलवान गडी रांगडे होते, त्यांना कलेक्टर किंवा अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं फारसं त्यांना हे नव्हतं, माहिती नव्हती. त्यांनी आपल्या रांगड्या भाषेतच कलेक्टरना प्रश्न विचारायला चालू केले की तुम्ही का हलवला, हे झालं ते झालं. ते कलेक्टरनी डोक्यात ठेवलं. आणि वडील आमचे सगळे लोक निघून आल्यानंतर त्यांनी तत्कालीन SP-ना सांगितलं की काहीही करा आणि हा मुलगा मला आत पाहिजे. आणि तेव्हा आत्ता जसं आपल्याकडं मोक्का, टाळा वगैरे असे कायदे हे आहेत, शिक्षा आहेत किंवा कायदे आहेत, तसं तेव्हा मिसा कायदा होता. आणि त्यांनी सांगितलं की यांना काहीही करून या मिसा कायद्यामध्ये मला हा पैलवान आत पाहिजे. मग ते जे व्यंकटचलम म्हणून तेव्हाचे SP साहेब होते आणि ते थोडंफार माझ्या वडिलांच्याबद्दल त्यांना माहिती होती. पैलवान म्हणून, उत्कृष्ट पैलवान, देशभरात गाजलेला पैलवान म्हणून त्यांना एक त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांनी रात्री 2 वाजता माझ्या वडिलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की पैलवान मी तुला 4च दिवस देतो, 4 दिवसात तू काहीतरी कर आणि ह्यातनं सुटायचा प्रयत्न कर, नाहीतर मला तुला अटक करावी लागेल आणि मिसासारखा कायदा लावायचं म्हणून मला सांगितलेलं आहे, माझ्यावर प्रेशर आहे. मग माझे वडील त्या काळामध्ये VD जाधव म्हणून फार मोठे वकील होते आपल्या सांगलीचे, फार सन्मान्य व्यक्ती होती. ते व्यंकाप्पा पत्की सर आणि काही मान्यवर असे सगळेजण एकत्र बसले आणि याच्यावरती काय करायचं म्हणून ते विचार करायला लागले. मग चर्चा करता करता असं लक्षात आलं की वैरण अड्डा का हलवला हे आपण शोधलं पाहिजे. आणि त्याचा ज्यावेळेला शोध घेतला त्यांनी त्यावेळेला असं लक्षात आलं की सांगलीतले साधारण 13 भूखंड जे आहेत हे परस्पर काही प्रतिष्ठित लोकांच्या नावावर करण्यात आलेत. आणि त्याची सगळी मग कागदं गोळा केली आणि त्याचं कोर्टात केस घातली. आणि केस घातल्यानंतर 13 पैकी 4 भूखंडांचा घोटाळा हा सिद्ध झाला. आणि त्याचे फार मोठे पडसाद हे विधान भवनामध्ये पण उठले आणि सामाजिक ह्याच्यामध्ये फार मोठा अनरेस्ट तयार झाला. आणि ती वडिलांची अटक तर टळलीच, पण इकडे वसंतराव दादांना स्वतःला राजीनामा देऊन पाय उतार व्हायला लागलं आणि त्यांना मग आमदारकीचा पण राजीनामा द्यायला लागला आणि त्यांना राजस्थानला राज्यपाल म्हणून पाठवण्यात आलं. आणि इथं सांगलीत पोटनिवडणूक लागली आणि तीच पोटनिवडणूक पहिल्या पोटनिवडणुकीलाच आता उमेदवार म्हणून कुणाला उभा करायचं. मग त्यावेळेला आबासाहेब खेबुडकर हे फार प्रतिष्ठित व्यक्ती होती सांगलीतली, डाव्या विचाराची, म्हणजे विरोधी राजकारणातली. त्यानंतर डॉक्टर देवीकुमार देसाई हे फार मोठे विभूती होती सांगलीची, आपल्या फार आदरणीय व्यक्ती होती. तर असे सगळे लोक एकत्र बसले आणि त्यांनी चर्चा केली आता पोटनिवडणूक लागली, उमेदवार कोणाला करायचा. मग त्यांनी परत माझ्या वडिलांनाच बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणले संभाजी तूच उभारला पाहिजेस आता. मग बाबा काय तरुण होते, त्यांना असं फारसं काय त्याचं हे नव्हतं, म्हणजे भीती वाटावी किंवा असं काय नव्हतं. ते म्हणले तुम्ही सगळेजण असाल तर मी उभारतो. आणि ते उभारले आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच ते निवडून आले.
तर असा हा त्यांचा पहिल्या अटेम्प्टमध्ये आमदार होण्याचा पण आणि राजकीय आमच्या कारकिर्दीला सुरुवात होण्याची ही सुरुवात म्हणावं लागेल. अगदी विस्तृत आणि व्यवस्थित तुम्ही सांगितलं, ही सुरुवात आहे. पण बऱ्याचदा आपल्या घरातून आंदोलनाचा पण मोठा वारसा आहे. आप्पांनीही केलेली आहेत, तुम्हीही करता आहात. तर एक सांगलीकरांच्या किंवा तुमच्या मनाच्या जवळचं भावनिकतेतलं आंदोलन तुम्ही कोणतं सांगाल? माझ्या आठवणीतलं आणि भावनिकतेतलं एक 2 आंदोलनं सांगता येतील. एक म्हणजे माझ्या वडिलांचं, की आपल्या राज्यामध्ये ऊसाला झोनबंदी होती. ऊस जो शेतकरी पिकवतो त्याला तो ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याची शेती येत असेल त्याच कारखान्याला ऊस घालायचा आणि त्याला बाहेर ऊस घालता येत नव्हतं. आणि मग कारखान्यांची ही एक दडपशाही होती, डॉमिनेशन तयार झालं होतं, की ते देतील ते दर, ते सांगतील त्याचा ऊस तोडायचा, नाही तोडला तरी तो वाळवायचा. म्हणजे विरोधात लोकांनी जायचं धाडस करू नये अशा पद्धतीचाही त्याच्यामध्ये एक राजकीय व्यवस्था झाली होती तयार. आणि हा जो झोनबंदीचा कायदा होता हा प्रचंड त्रासदायक होता शेतकऱ्यांसाठी. शेतकरी स्वतः कष्ट करतो, स्वतः राबतो आणि ऊस पिकवतो, पण त्याला जर का आपल्या योग्य भाव देणाऱ्या किंवा त्याच्यासाठी योग्य वाटणाऱ्या कारखान्याला जर का ऊस घालायचा अधिकार नसेल तर ते एक फार मोठा अन्याय होता तो. तर ते झोनबंदीचं आंदोलन फार मोठं आंदोलन गाजलं होतं आणि ते माझ्या बाबांनीच मोठ्या प्रमाणावरती त्याला ताकद लावली होती. आणि रात्री 1 वाजेपर्यंत सभागृह चाललं आणि मनोहर जोशी साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि रात्री 1 वाजता त्यांनी निकाल दिला आणि झोनबंदी उठवली. त्यामुळं आज संपूर्ण राज्यातला शेतकरी मुक्त झाला म्हणला पाहिजे असा तो झोनबंदीचा एक मोठा निर्णय झाला. आणि माझ्या लाईफमधलं जर का एक आठवणी ठेवण्यासारखं किंवा फार मनाला सेन्सिटिव्ह वाटण्यासारखं आंदोलन जर का म्हणलं तर तो म्हणजे आपल्या सांगलीचा बंधारा. आपल्या सांगलीला जो बंधारा आहे तो 2019 नंतरचे जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमधल्या काही लोकांनी जाणून बुजून पाडण्याचा निर्णय केला. त्यांनी असं चित्र दाखवलं की म्हैसामध्ये आम्ही बॅरेज बांधणार, त्या बॅरेजमध्ये आम्ही पाणी तुंबवणार आणि ते डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत नेणार आणि तिथपर्यंत पाणी नेऊन मग ते आम्ही शहराला पाणी पुरवणार. मग मी त्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारलं की साहेब तुम्ही बंधारा बांधणार आणि ते पाणी तुंबवणार इथंपर्यंत, अजून तर बंधारा तुमचा कागदावरती आहे, तोपर्यंत तुम्ही आमचं धरण पाडायला चालला तर हे एकमेकाला फार विरोधाभास होईल त्याचा. एकीकडं बंधारा पण पाडणार, पाणी तुमचं अजून बॅरेज पण तयार नाही. आता ही गोष्ट तर 3 वर्षापूर्वीची आहे, बॅरेज आजही तयार झालेलं नाही आहे. मग आम्ही विरोध केला. एक तर ह्या बंधाऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा बंधारा हा संस्थान काळातला बंधारा आहे. म्हणजे देश स्वातंत्र्य व्हायच्या पूर्वी 1930-35 साली बांधलेला हा बंधारा आहे. त्याची उंची साधारण एक 3.5 मीटर अशी उंची आहे आणि डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत साधारण 6-6.5 किलोमीटर त्याचं अंतर होतं. एवढ्या अंतरामध्ये साधारण 50 दशलक्ष घनफूट पाणी साठवलं जातं आणि ह्या पाण्यावरती साधारण 4,500 हेक्टर शेती प्लस सांगली, मिरज आणि कुपवाड आणि पद्माळ, माधवनगर अशी काही गावं आहेत ज्याची 7.5 लाख लोकसंख्या आहे जी डायरेक्टली हे पाणी उचलते, शुद्ध करून पिते. तर हे प्यायचं पाणी, शेतीचं पाणी ह्या सगळ्यावरती परिणाम झाला असता. कारण मी 2003-04 साली ज्याला फार मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की नदीमध्ये पाणीच नव्हतं दुष्काळामुळे. मग जिथं आपला जॅकवेल आहे तिथं खड्डा काढला आणि तिथं थोडंफार पाणी साठवलं आणि शहरामध्ये जेवढे म्हणून विहिरी आहेत ज्या वापरात होत्या नव्हत्या, अगदी कलेक्टर बंगल्यामध्ये पण एक विहीर आहे किंवा अमराईच्या पलीकडे 2 विहिरी आहेत, अशा सगळ्या विहिरी उपसून काढल्या आणि तिथलं नवीन पाणी येऊन वापरात येईल असा आम्ही प्रयत्न केला होता. तो एक अनुभव गाठीशी होता. मग मी त्या अधिकाऱ्यांना बोललो की जर का अशी परिस्थिती पुन्हा जर का झाली आणि जर का बंधारा नसेल तर आमच्या सांगलीकरांना नदी उशाशी असूनही पाण्यासाठी तडफडावं लागेल आणि तुमच्याकडं आज म्हैसाळमधून किंवा जिथं कुठं पाणी असेल तिथून आमच्यापर्यंत पाणी आणण्यासाठी ना पाईपलाईन आहे ना टँकरची सुविधा आहे, तर तुम्ही हे बंधारा पाडू नका. पण तत्कालीन जे मंत्री होते त्यांचा फार हट्ट होता आणि ते पाडणारच म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. मग आम्ही सगळ्या जनतेला एकत्र करायचं ठरवलं
आणि त्यांना आव्हान दिलं की तुम्ही एक दगड जरी हलवून दाखवा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं आव्हान दिलं त्यांना. मग ते परत बॅकफूटवर गेले आणि मग आपला बंधारा वाचला. आणि आत्ता ह्या 2024च्या मेमध्येच आपल्याला अनुभव आला की पाऊस कमी झालं आणि बंधाऱ्यामध्ये पाणी होतं, म्हणूनच आपण सांगलीकर पाणी पिऊ शकलो. जर हा बंधारा नसता तर सांगलीला आपल्याला टँकरनं पाणी पुरवायला लागलं असतं, एवढी वाईट परिस्थिती झाली असती. म्हणजे उशाशी आपल्या कृष्णा नदी असून सुद्धा आपल्याला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला असता. म्हणजे हे खरंच एक वेगळं आणि खूप महत्त्वपूर्ण आंदोलन करून तुम्ही तो बंधारा वाचवलेला आहे. तर आता कृष्णा नदी म्हटलं की पिण्याचं जे पाणी आहे त्यात शुद्धता नाही आहे आणि सांगलीकरांचा जो काही प्रश्न येतो शुद्ध पाण्याचा, तो मात्र तसाच राहतो. याबद्दल काय सांगाल तुम्ही? कृष्णेच्या उगमापासून राजापूरच्या बंधाऱ्यापर्यंत किंवा सांगलीपर्यंत जरी धरलं तर साधारण 29 मोठी गावं, त्याचबरोबर 11 साखर कारखाने, डिस्टिलरी आणि 3 मोठी शहरं आणि त्याचबरोबर तिथल्या औद्योगिक वसाहती MIDC, असा हा सगळा सांडपाणी असेल हे डायरेक्ट आपल्या कृष्णा नदीमध्ये येतं. काही लोक ते शुद्धही न करता सोडतात. त्याचबरोबर नदीकाठची जी शेती आहे त्याचं जे रासायनिक खतांचा जो वापर आहे ते पाणीसुद्धा नाल्यामधून कृष्णा नदीत पुन्हा येतं. आपल्या जिल्ह्याचेच जर का क्वांटम बघितला तर साधारण 1,22,000 टनापर्यंत रासायनिक खतांचे खप आहे. त्यातला निम्मा जरी क्वांटम आपण पकडला आणि ते पाणी जर का झिरपून पुन्हा नाल्यातनं नदीत येत असेल तर ते पाणी आपल्याला शुद्ध करणं फार अडचणीचं आहे. सेम वारणा उद्भवच्या बाबतीतही आपल्या महापालिकेनं प्रोजेक्ट हाती घेतला होता. पण ज्याला वारणेचंही आपण पाणी तपासलं तर ह्याच सगळ्या घटकांमुळं वारणेचं पाणीही सांगलीच्याच पाण्यासारखं अशुद्ध आहे. साधारण 1200 ते 2,500 पर्यंत ह्याचा TDS येतो, जे पाणी प्यायला योग्य नाही आहे. मग राहतो एकमेव आणि चांगला उपाय, तो म्हणजे चांदोली धरणातनं पाणी आणणं. चांदोली धरण हे आपल्या सांगलीपासून 90 किलोमीटरवरती आहे. त्याची साधारण समुद्रसपाटीपासून जी लेवल आहे ती 632 मीटरची आहे आणि त्याचा जो तळांक असतो म्हणजे मिनिमम लेवल जी आहे ती 588 मीटरची आहे. आणि सांगलीच्या आयर्विन पुलापाशी जी आपली समुद्रसपाटीपासून लेवल येते ती साधारण 519 मीटरची आहे, सायफनिंगसाठी जो उपयोगी पडेल असं. त्यामुळे सायफनिंगनं ते पाणी सांगलीपर्यंत येईल. चांदोली धरणाची जी कॅपॅसिटी आहे ती साधारण 34 TMC आहे आणि त्याचा जो मृत साठा आहे तो साधारण 6.88 TMC असा आहे. पण जे पाणी त्यांच्या वापरातून जे शिल्लक राहतं ते साधारण वर्षाकाठी 13 TMC पर्यंत पाणी ते पावसाळ्याच्या आधी त्या धरणातून सोडलं जातं आणि ते खाली वाहून जातं. आणि अगदी परवाच्या टंचाईच्या काळामध्ये सुद्धा साधारण 4-4.5 TMC पाणी असंच सोडून देण्यात आलं. तर हे जे पाणी आहे ह्या पाण्यावरती आपल्या सांगली आणि वाटेत लागणारा वारणा, शिराळा, आष्टा, इस्लामपूर सारख्या मोठ्या शहरांची पाण्याची आपण व्यवस्था करू शकतो. सांगलीला साधारण 3 TMC आणि 1-1.5 TMC ह्या मोठ्या शहरांसाठी अशी जर का आपण योजना बनवली तर ही योजना फार चांगल्या पद्धतीनं आपण राबवू शकतो. एकंदरीत ह्या योजनेला साधारण 500 कोटीपर्यंत खर्च येईल असं धरलं जातं बंदिस्त पाईपलाईनमधून आणि त्यातला शेअर ह्या मोठ्या शहरांचा सुद्धा असेल. तर अशा पद्धतीनं जर का आपण पाणी आणलं तर सांगलीच्या पाण्याची आपण म्हणजे जी गरज आहे ती भागवू शकतो. आज साधारण आपण सांगली आणि कुपवाड असे मिळून साधारण 6.5 लाख लोकसंख्या आपण धरलेली आहे आणि कायदा असा आहे की साधारण 130 लिटर मानसी पाणी द्यायचं आहे. पण आजच्या घडीला आपण साधारण 100 लिटरपर्यंत पाणी देतो. तो साधारण 70 लाख लिटर गरज आहे सांगली शहराची. त्यामध्ये औद्योगिक वसाहती आहेत आणि माणसाला जे लागतं ते पाणी असं ते धरलेलं आहे. तर एवढं पाणी आपण ह्या 3 TMC मधनं आरामात सांगलीची तहान भागवू शकेल आणि हाच प्रोजेक्ट करणं हे सांगलीसाठी आणि भविष्यातल्या आपल्या शुद्ध पाण्याची गरज भागवू शकेल असा हा प्रोजेक्ट असेल. छान माहिती सांगितलीत. अगदी हा प्रोजेक्ट कसा राबवता येईल आणि अगदी आकडेवारी सहित सांगितलं. मगाशीच आपली चर्चा झाली की बंधारा आपण अगदी आंदोलनं करून
खूप मोठा विरोध पत्करून आंदोलन यशस्वी केलं मानवी साखळीचं. तर कृष्णमाई संत वाहते. आता या बंधाऱ्यामुळे सुद्धा त्या पाण्याचा संतपणा राहतो. तर याचा काही आपल्याला उपयोग करून घेता येईल का, काय वाटतं? आपला बंधारा जो आहे तो तसं फार वेगवेगळ्या दृष्टीनं आपल्या उपयोगी पडतोय. एक म्हणजे आपल्या जेवढ्या औद्योगिक वसाहती आहेत त्या सगळ्या त्या बंधाऱ्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्याबरोबर शेती 4,500 हेक्टर शेती, म्हणजे ऊस शेती असेल, फळभाजी असेल, इतर शेती असेल, तीही त्याच्यावरती अवलंबून आहे. पिण्याचं पाणी रोजचं जे आहे आपल्या सांगलीचं आणि एक 4 गावांचं तेही त्याच्यावर अवलंबून आहे. पण याचा आणखीन चांगल्या प्रकारे आपल्याला एक वेगळ्या प्रकारे उपयोग करायचा म्हटलं तर रोज नदीवरती किमान 300 ते 400 लोक पोहायला जातात आणि सुट्टीच्या दिवसात लहान मुलांना तिथं प्रशिक्षण दिलं जातं. तर तो एक भाग आहे. आणि आणखीन एक सांगलीचं वैशिष्ट्य एक असं आहे जे आपण बरेच वेळेला आपल्या नजरेआड राहिलेलं आहे. पण मी स्वतः विजयंत मंडळातर्फे त्या खेळामध्ये रोईंगमध्ये विशेषतः भाग घेत असल्यामुळं मला त्याच्याबद्दल एक फार आस्था आहे. सांगलीचा जो बंधारा आहे तिथून डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत साधारण 6.5 किलोमीटरचं अंतर होतं. पण सांगलीच्या बंधाऱ्यापासून नवीन पुलापर्यंत साधारण 2-2.5 किलोमीटरचा जो परिसर आहे आणि संत वाहणारं पाणी, यामध्ये इंटरनॅशनल लेवलचं आणि देशातलं एकमेव असा हा रोईंगचा, कायाकिंगचा, कॅनोकिंगचा ट्रॅक बनू शकतो. तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलं पाहिजे. आपल्या आयर्विन पुलाचे जे पिलर्स आहेत ते नॅचरल लेन म्हणून वापरता येतील आणि सांगलीमध्ये हा गेम आपण फार चांगला डेव्हलप करू शकतो. ॲक्च्युली हा गेम जो आहे हा आपल्या देशामध्ये 22 प्रकारे खेळला जातो आणि ऑलिम्पिकमध्ये 14 प्रकारे खेळला जातो. तर वरचे जे 7-8 प्रकार आहेत त्याच्यामध्ये फरक असा आहे की आपली पारंपरिक होडी असेल किंवा केरळामध्ये 50-50 लोक बसून चालवणारी होडी असेल त्यांची, असे वेगवेगळे गेम आहेत. पण इंटरनॅशनल लेवलला जे 14 गेम्स आहेत त्या गेममध्ये सांगली खरोखर चांगली कामगिरी करू शकते असं मला वाटते. कारण आपल्याकडं जे सांगलीची एक परंपरा आहे की इथली जी मंडळं आहेत जी साधारण 70-80 वर्षापूर्वी जी स्थापन झालेली मंडळ आहेत, म्हणजे आमचं विजयंत मंडळसुद्धा साधारण 50-55 वर्षापूर्वीचं मंडळ आहे. अशी गावभागातली सांगलीवाडीतली जी मंडळं आहेत, कसबे डिग्रजची आहेत, तुंगचे आहेत, समडोळीचे आहेत, दुधगावचे आहेत, तर ह्या मंडळांनी होडी चालवणं हा एक फार चांगला असा खेळ जोपासलेला आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये ज्याला थोडंफार पाणी संत होतं त्याला होड्यांच्या शर्त्या होतात, त्याचे लोकही आनंद घेतात आणि वर्षभर ही मुलं त्या होडीच्या नादानं चांगला व्यायाम करतात, प्रॅक्टिस करत असतात. आता यामध्ये कायाकिंग, रोईंग आणि कॅनोकिंग असे 3 प्रकार आहेत. तर रोईंग जे आहे तो थोडा महागडा खेळ आहे. तो जो आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला तो गेम्समध्ये इन्क्लूड आहे, पण तो महाग आहे आणि तेवढी इथल्या मुलांची परिस्थिती नसते. त्यामुळे ते कायाकिंग त्या तुलनेनं थोडासा स्वस्त आहे. तर ते कायाकिंगमध्ये ही प्रॅक्टिस करतात आणि रोईंगचं चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करण्यासाठी मग त्यांना जसं पुण्याला एक मिलिटरीनं एक आर्टिफिशियल ट्रॅक बनवला आहे तिथं जातात किंवा नाशिकला जातात, काही मुलं चंदीगडला जातात. तर अशा मुलांना सांगलीमध्येच आपण सुविधा देणं गरजेचं आहे. आता कायाकिंग हा तुलनेनं थोडासा स्वस्त आहे, मुलं तीच असतात, पण तो आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला रजिस्टर्डच नव्हता, तर तो ह्या मुलांना रजिस्टर करून घ्यायला लागला. मग रोईंगमध्ये आपल्याकडं इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल गोल्ड आपल्याकडे मिळालं, प्रतीक जामदारसारखा मुलगा आहे, किंवा कायाकिंगमध्ये आपल्याला नॅशनल लेवलचं गोल्ड मिळालं आणि जाधव म्हणून एक मुलगा आहे तर तोही फार चांगली कामगिरी करतो. तर आपल्याला ह्या दृष्टीनं जर का सांगलीमध्ये प्रयत्न केला, हा जो नॅचरल ट्रॅक आहे तो बनवला, आपल्याकडं बोटिंग क्लब आहेत 2 ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे, एक तरुण मराठा मंडळ म्हणून आहे आणि एक जामदारांचं एक मंडळ आहे. हे 2 मंडळ त्यामध्ये काम करतात. तर तिथं जवळजवळ साधारण वर्षाला एक 50 मुलं अगदी प्रोफेशनल पद्धतीनं ह्या गेमचा सराव करतात. यांना आपण जर का सुविधा दिल्या, एक जसं खेलो इंडियामधून किंवा साईसारखं सेंटर इथं मंजूर करून आणलं किंवा एखादा
चांगला इंटरनॅशनल लेवलचा ॲफिलिएशन असणारा एखादं सेंटर इथं तयार केलं तर आपले सांगलीची मुलं ही तयार होतील. आणि हा जो देशातला एकमेव ट्रॅक आहे सांगलीला जो नॅचरली आपल्याला मिळाला आहे त्याच्या ओढीनं बाहेरची सुद्धा मुलं प्रॅक्टिसला इथे येतील. आणि हा जो आपण इतके वर्ष जिव्हाळ्यानं जपलेला 70-80 वर्षापासून जपलेला जो खेळ आहे आणि ज्याला इंटरनॅशनल लेवलला आपण चांगलं स्कोअर करू शकतो. मला तर एवढी खात्री आहे की जर का अशा सुविधा सांगलीत दिल्या तर नक्की सांगलीचा मुलगा ऑलिम्पिक मेडल आणल्याशिवाय राहणार नाही इथपर्यंत मला खात्री आहे. कारण आम्ही स्वतः त्या गेममध्ये खेळलेला आहे. आम्ही आता एक तुम्हाला स्टोरी मजा म्हणून सांगतो. आम्ही तालमीत होतो. आम्हाला बुधवारी आणि शनिवारी सुट्टी असायची. मग विजयंत मंडळाची आमची होडी होती. मग आम्ही दर बुधवारी आणि शनिवारी कंपल्सरी होडी काढणार आणि होडीतून जायचं साधारण डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत जायचं. मग जाता येता कुणाच तरी केळाची बाग असायची, कुणाची तर नारळाची बाग असायची. मग हळूच त्या बागेत घुसायचं, घड तोडून आणायचे किंवा नारळाचे घड तोडून आणायचे. मग तो शेतकरी कधी मागं लागायचा, कधी शेतकरी स्वतःहून द्यायचा आम्हाला. कधी वेळ असला तर डबे बांधून घेऊन जायचं आणि कुणाच तरी मळीत बसायचं आणि जेवायचं. असं प्रत्येक मंडळानं जपलेलं आहे. मग मुलंच जातात असं नाही, फॅमिलीला घेऊनही असं जातात. आजही जातात मुलं, आपापल्या मंडळाची फॅमिली मुलं एकत्र जातात बोटीतनं, कुठल्या तरी मळीत बसतात, खातात पितात येतात. तर एक फार जिव्हाळा ह्या गेमशी आपल्या सगळ्यांनी जोपासलेला आहे. तर याचा खरोखर आपण भविष्यातल्या ऑलिम्पिकच्या दृष्टीनं ही कष्ट करणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं विचार करून आपण त्याला प्रयत्न करायचा असं मी ठरलेलं आहे. नाही, खूप अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे. आणि हा गेम अगदी ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतो हे कोणीही विचार केला नाही, तो विचार तुम्ही केलेला आहे. म्हणजे खरंच एक चांगला विचार तुमच्याकडे आहे. तर मला पुढे असं विचारायचं आहे की आता कृष्णा नदी संदर्भातच आपलं बोलणं चालू आहे. तर पाऊस पडायला लागला, पावसाळा सुरू झाला की मनात एक भीती असते की नदीपात्राचं पाणी किती वाढते आणि ते वाढायला लागलं की महापुराची भीती राहते. तर महापुरावरती आपल्याला काही नियंत्रण आणता येऊ शकतं का? काही ठोस पावलं आपण टाकलेली आहेत का? काही नियोजन आहे का त्या संदर्भातलं? महापुराच्या बाबतीत जनरली असं बोललं जातं की 100 वर्षातनं एकदा महापूर येतो. आपल्या म्हणजे माहितीप्रमाणे 1970 साली एकदा मारुती चौकामध्ये महापुराचं पाणी आलं होतं आणि त्यावेळेला ते पाणी फार वेळ टिकलं नाही, 7-8 तासच होतं ते. पण त्यावेळेला सांगलीच्या मारुती चौकामध्ये हे मंडळाचे कार्यकर्ते होड्या घेऊन फिरलेला फोटो आपल्याला सांगलीमध्ये जे ठोंबरेंचं चिरमुऱ्याचं दुकान आहे तिथं पाहायला मिळेल. त्यानंतर 2005-06 साली महापूर आपल्याकडं आला आणि त्यानंतर पुन्हा 14 वर्षानंतर 2019 साली, मग 21 साली आणि आता 24 साली असा हा पुराचा पॅटर्न राहिला आहे. सुरुवातीला लोक घाबरले होते की महापुरामुळं आणि याचा रिझल्ट असा दिसला की नदीकडेच्या ज्या जमिनी आहेत, प्लॉटिंग आहे ते खपायचं कमी झालं आणि लोक शिफ्ट व्हायला लागले दुसरीकडं, शहराच्या दुसऱ्या भागामध्ये. पण आता अलीकडं पुन्हा ह्याचं खरेदी विक्री चांगल्या प्रमाणात चालू झाली. म्हणजे लोकांनी एक्सेप्ट केलं की एक 8 दिवस पूर येतो आणि आपण तेवढं पुरतं काहीतरी सोय करायची. पण याच्यामागं खरं कारण तर निसर्गच आहे. जो निसर्ग 8 दिवसात जो पाऊस पडणार तो एका दिवसात 2 दिवसात पडल्यामुळं महापूर येतो. पण सगळं निसर्गावर सोडून आपल्याला चालणार नाही. तर याच्या बाबतीत आपल्याला काही उपाययोजना करता येण्यासारख्या आहेत आणि त्या केल्या पाहिजेत. राज्य शासनाचं MRDP म्हणून जे संस्था आहे म्हणजे महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर त्या अंतर्गत त्यांनी एक 3200 कोटीचा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये साधारण कोल्हापूर जिल्ह्यासाठी 800 कोटी, सांगलीसाठी 880 कोटी आणि जिल्ह्यामधल्या इतर गावांच्या उपाययोजनांसाठी साधारण 660 कोटी असा त्यामध्ये निधी धरलेला आहे. आणि ते सोडून इतर की आपत्तीची जी पूर्वकल्पना द्यायला पाहिजे त्यासाठी 120 कोटी धरलेले आहेत. म्हणजे जसं पुण्यामध्ये अचानक धरणातनं पाणी सोडलं आणि सगळीकडं हाहाकार उडला, तसं न होता त्याची पूर्वकल्पना देता यावी यासाठी हा निधी धरलेला आहे. आणि साधारण एक 160 कोटी हे आपल्या पुराच्या तर उपाययोजनांसाठी, हवामान
खता असेल किंवा असा तो एकंदरीत 3200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. सांगलीमध्ये ह्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी ज्या काही स्कीम्स आहेत, ह्याच्या इरिगेशन स्कीम्स आहेत मोठ्या, म्हणजे टेंबू ताकारी योजना, म्हैसाळ योजना, याचे आत्ताचे जे पंप हाऊस आहेत ते अगदी नदी काठला आहेत आणि साधारण एक 40-45 फुटाच्या वर जर का पाणी गेलं तर त्या पाण्यात बुडतात आणि त्याचं पंपिंग बंद पडतं. तर ह्या निधीमध्ये त्यांनी असं धरलं की हे पंपिंग स्टेशन बाहेर काढायचे, उंचीवरती बसवायचे आणि पुराच्या पट्ट्याच्या बाहेर न्यायचे, म्हणजे पुरात सुद्धा ते कार्यान्वित करता येतील आणि हे पाणी आपल्याला दुष्काळाकडे किंवा त्या इरिगेशनच्या स्कीममधनं कमी करता येईल. त्याचबरोबर त्यांनी नदी खोलीकरणही त्यामध्ये धरलेलं आहे आणि काही उपाययोजना अशाच प्रकारच्या त्यांनी त्यात इन्क्लूड केलेलं आहे. आमचं असं मत आहे की याच्यावर 3-4 प्रकारे आपण काम केलं पाहिजे. एक म्हणजे अनुभव असा आहे की परवा 40 फुटापर्यंत पाणी आलं, नदीकडेला असणारी मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी आलं नाही, पण नदीपासून 2 किलोमीटरवरच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी आलं. मग हे कुठून आलं तर ते नाल्यातून रिव्हर्स आलं. तर एक उपाययोजना अशी करता येईल की पाण्याचा एक नॅचरल गुणधर्म असा आहे की तो जसं दोरी आपण ओढतो तसं पाणी सुद्धा पाण्याला ओढतं. पाण्याला बंदिस्त पाईप लाईनमध्ये घालायचा, आपल्या सांगलीच्या बंधाऱ्याच्या खाली नदीच्या प्रवाहाच्या दिशेने त्याला प्रवाहित करायचं, म्हणजे ते पाणी त्याला ओढत राहील आणि ही फूग उलटी येणार नाही. हा एक उपाय आहे. दुसरं, वारणा आणि कृष्णाच्या संगमावरती वारणा नदीसुद्धा फार ताकदीनं कृष्णा नदीला दाबते आणि ते पाणी तुंबल्यामुळं शहरामध्ये पाणी तुंबते. तर वारणेचा जो 90 डिग्रीचा जो दाब आहे तो एखादी चांगली मोठी भिंत घालून तो जर का ह्या दोन्ही पात्रांचा पाण्याचा फ्लो जर का एका दिशेनं केला तर तोही फार चांगला उपाय होऊन जाईल. त्याचबरोबर केंद्रीय जल आयोगाचे जे काही नियमावली आहे ते सगळेच महाराष्ट्र कर्नाटकनं समन्वय ठेवून पाळल्या पाहिजेत. आता विशेषतः त्यामध्ये अलमट्टी धरणाच्या बाबतीत आपण बोलतो तर अलमट्टी धरणाच्या पाणी साठवणुकीमुळं सांगलीत पाणी दाबतं किंवा महाराष्ट्रात पाणी दाबतं असं जर का असेल तर आमची अशी विनंती राहील किंवा एक योजना बनवली पाहिजे की अलमट्टीनं सुद्धा साधारण एक 15-20 TMC पाणी साठा कमीच ठेवायचा त्यांच्या धरणामध्ये आणि ते जे कमी ठेवणार तो साठा तो त्यांना वर्षभरामध्ये महाराष्ट्रानं पुरवायचा. महाराष्ट्रानं हे 15-20 TMC पाण्याचा साठा आपल्या रिझर्वमध्ये करायचं. जसं की सांगलीच्या कृष्णा आणि येरळा नदीचा जो संगम आहे तर तिथून येरळा नदीतला जो वसगड्याचा बंधारा आहे ते साधारण 8 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्या पात्रामध्ये ते पाणी साठवायचं. वारणेमध्ये सुद्धा असे काही रिझर्व्स करता येतील. तर असे हे बरेचसे रिझर्व्स करता येतील. सांगलीच्या कृष्णा नदीचं खोलीकरण धरलेलं आहे, त्यामध्ये काही पाणी एक्स्ट्रा साठलं जाईल. वरती काही खोलीकरण किंवा असे रिझर्व्स शोधून आपण ते पाण्याचा साठा करायचा आणि साधारण एक 10 ते 15 TMC पाणी आपण वर्षभरामध्ये जसं लागेल तसं आलमट्टीला पुरवायचं आणि आलमट्टीनं ह्या पुराच्या त्या काळामध्ये तेवढं पाण्याची लेवल कमी ठेवायची आणि त्यामुळं हा फ्लो सतत खाली वाहत राहील आणि आपल्या इकडची फूग कमी येईल. असा एक आमचा एक प्राथमिक असा आमचं एक सूचना आहे. यावरती सांगलीतले काही तरुण अभियंता आहेत जे फार डीपली याचा अभ्यास करतायत आणि लवकरच ते एक चांगला अहवाल करून राज्य शासनापर्यंत पोचवतील, त्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे. खूप चांगलं आहे की सांगलीकरांना हा खरोखर दिलासा आहे, म्हणजे काहीतरी मार्ग निघतो यामधून. हा महापुराचा प्रश्न झाला, पण सगळ्यात मोठा पण प्रश्न असा आहे की आपल्या या कृष्णा नदीमध्ये सुद्धा खूप मोठ्या मगरी आहेत आणि त्या कधी कधी आपलं पात्र सोडून येतात. मग जी काही नदीकाठची गावं आहेत त्यांना सततची भीती राहते आणि असं आपल्याला समोर आलंय की बऱ्याच जणांची यात डेथ झालेली आहे. तर याच्यावर काही उपाययोजना आहे का किंवा काही तुम्ही राबवलेली आहे का? मगरीचा माझा अनुभव फारच जवळचा आहे, कारण रोज नदीवरती पोहायला बरीच मुलं जातात. आम्ही तेव्हा जायचो आणि जेव्हापासून मगर 1-2दा क्रॉस झाली तेव्हापासून आम्ही नदीवर जायचं बंद केलं. आणि एक प्रसंग असा घडला की कसबे डिग्रजचे एक आमचे मित्र आहेत काशीद म्हणून, तर त्यांचा एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो की रोज सकाळी ते 5:45ला नदीत पोहायला उतरायचे, ते आणि एक 3-4 जण असायचे आणि बरोबर 6:30-5:45च्या दरम्यान सांगलीच्या बाजूनं मगर तिकडून प्रवास करायची. हे रोजचं त्यांचा नित्य नियम होता. मग असेच ते पोहत होते आणि एक दिवस
जे वरती गेले होते म्हणजे पोहून जे वर थांबले होते त्यांनी बघितलं की मगर तिकडं बुडली. त्यांनी सांगितलं त्यांना की अरे अरे मगर आज बुडली आहे खाली म्हणून. ते त्यांना सांगतायत तोपर्यंत एखादा मिनिटाचा फरक असेल, एक काळी सावली त्यांच्या पायातनं अशी फिरली आणि ते म्हणले अरे बुडली नाही, इथं आली आहे. आली आहे म्हणल्यावरती एक जण पाण्यात उतरले आणि त्यांचा हात धरला आणि एकानं वरती दगड घेतला आणि तो त्या मगरीवरती टाकला. तरीही तिनं त्यांचा पायाचा मोठा लचका तोडून गेली. आणि असंख्य वेळा असे प्रसंग घडलेले आहेत मगरीशी एन्काउंटर होण्याचे. साधारण मागचा जर का इतिहास काढला तर लहान मुलं, महिला आणि हे जे मच्छीमारी करणारे कोळी बांधव आहेत, असे 100भर इन्सिडेंट्स घडले असतील. मग आम्ही ह्या प्रसंगानंतर वन खात्याला आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही मगर पकडून देतो, आम्ही काही धाडशी तरुण असतील, मंडळ असतील, आम्ही सगळेजण मिळून धरून तुम्हाला पकडून देतो आणि तुम्ही त्यांना कुठंतरी चांगल्या ठिकाणी धरणात वगैरे शिफ्ट करा. तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की ही A ग्रेड मधलं हे प्राणी आहे, जसा वाघ आहे A ग्रेडचा हा प्राणी आहे आणि त्याला त्याच्या नॅचरल अधिवासातनं आम्ही हलवू शकत नाही. मग याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे. तर आपल्याला एक चांगला म्हणजे मला सुचणारा असा प्रोजेक्ट असेल की तो क्रॉकोडाईल पार्क आपण करूया. अगदी बुर्लीच्या डोहापासून तुंग ते हरिपूरच्या डोहापर्यंत असा हा मगरींचा जास्त अधिवास असणारा भाग आहे. तर ह्या भागामध्येच कुठंतरी एखादा आपण चांगला क्रॉकोडाईल पार्क करावा, जिथं पुराचा पाण्याचा इफेक्ट होणार नाही आणि त्यांचा नॅचरल अधिवास पण राहील. तर तिथं ह्यांना शिफ्ट करून त्यांचं संवर्धन करून, जसं मद्रासला क्रॉकोडाईल बँक म्हणून केलेली आहे त्यांनी, की ज्यामध्ये त्या मगरींना सांभाळतात, संवर्धनही करतात आणि काही पार्क असतील तिकडे त्यांचा एक्सपोर्ट पण होतो. तर या मगरींचं संवर्धन पण होईल, एक आपल्या सांगलीला पण एक टुरिस्ट स्पॉट होऊन जाईल आणि आपली ही जी अडचण आहे रोजची याच्यावरही काहीतरी उपाय होईल असं मला खात्रीनं वाटतं. सातारा असेल, कोल्हापूर असेल तर इकडं लोकांची धावपळ खूप असते पर्यटनासाठीची, पण सांगलीत येताना थोडा विचार करतात सांगलीत काय आहे. तर तुमच्या मते पर्यटनाच्या दृष्टीने सांगलीत खरोखर काय आहे? सांगली हे आपलं बगीचांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. थोरले चिंतामणराव जे होते त्यांना ह्या बगीचांची फार आवड होती. आपली आमराई असेल, तात्यासाहेबांचा मळा, हिराबाग, अशा ज्या आणखीन बागा होत्या ह्या खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जपल्या होत्या, वाढवल्या होत्या. आमराई तर आपली राजवाड्यापर्यंत म्हणजे सिटी पोस्टपर्यंत आमराई होती असं हे पूर्वीच्या दस्तावेजांमधनं कळतं आहे. आणि ह्या सगळ्याला पाटाचं पाणी देऊन ह्याचं संवर्धन केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी विविध भागातनं फुलं असतील, वेगवेगळी झाडं असतील, चंदनाची झाडं असतील, अशा वेगवेगळ्या झाडांच्या रोपं आणून किंवा बिया आणून त्यांनी इथं ती बगीचे बनवले होते. आणि त्यानंतर काळाच्या ओघात हे सगळं ऱ्हास होत गेला. आपल्या आज प्रतापसिंह उद्यानचं जर का अवस्था बघितली तर गेली 3 वर्ष झालं त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. मला बाहेर तो भेळवाला उभारतो त्यानं असं सांगितलं की आमचा धंदा होईना झाला आहे. मग आम्ही सगळ्या गाडीवाल्यांनी वेळ वाटून घेतलेली आहे. एक दिवस एकाने यायचं, एक दिवस दुसऱ्याने यायचं, असं करून ते आज ती उपजीविका चालवायला लागलेत. त्यामुळे सांगलीमध्ये पर्यटन नाही आहे हे जे एक बोललं जातं हे एका दृष्टीनं बरोबर आहे, पण माझ्या नजरेतनं जर का बघितलं तर सांगलीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं फार काही आहे. आपण जर का सुरुवात केली तर हरिपूरच्या संगमापासून बघायला चालू करू. एक तर संगमेश्वराचं मंदिर हे अतिशय पौराणिक सुंदर असं आहे, त्याला आध्यात्मिक पण फार महत्त्व आहे. आणि जो वारणा कृष्णाचा संगम आहे तो अतिशय सुंदर आहे. तिथं तासनतास लोक वेळ घालवू शकतील तो जर का परिसर चांगला डेव्हलप केला तर. इतकं ते सुंदर आहे. तिथून आपण गावभागात येऊया. गावभागामध्ये आमचा एक सांभारी गणपती म्हणून आहे, वैद्य सांभारे यांनी तो स्थापन केलेला आहे. 12 फूट उंची आहे, 7 फूट रुंदी आहे. असा तो सांभारी गणपती आपला पर्यटनाचा स्पॉट होऊ शकतो. तिथून आपण आयर्विन पुलापाशी येऊ. आयर्विन पुलाचं जर का बांधकाम बघितलं, त्याच्यावरची कलाकुसर बघितली तर खरोखर ते एक चांगलं टुरिस्ट स्पॉट होऊ शकतो. तर तिथं लाईट व्यवस्था आणि बाकीच्या सुविधा जर का दिल्या
तर ते टुरिस्टना अट्रॅक्ट करण्यासारखा तो आयर्विन पूल आहे आपला. तिथंच कुठंतरी मला असं वाटतं की एक स्कायवॉक केला पाहिजे. तर स्कायवॉक एक फार सुंदर कल्पना आहे, थोडं थ्रिलिंग आहे, लोकांना त्याचा आनंद पण घेता येतो. तर तोही चांगला टुरिस्ट स्पॉट होऊ शकेल. आपलं सांगलीचं गणपती मंदिर जे आहे ते तर इतकं सुंदर आहे आतून बाहेरून, तर त्याच्याकडे सुद्धा आपण हे टुरिस्ट येण्याच्या दृष्टीनं त्याला लिस्टवरती आणून त्या दृष्टीनं जर का प्रयत्न केले तर गणपती मंदिर आहे, तिथून आपण सांगली हायस्कूलला येऊया. सांगली हायस्कूल जे आहे ती वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये ते बांधताना एक म्युझिक हॉल बनवला होता, एक जिम बनवली होती, एक सुसज्ज असं क्रिकेटचं ग्राउंड त्यामध्ये बनवलं होतं. तर ते सांगली हायस्कूलचं आज जरी आपण बघितलं, लटे एज्युकेशन त्याची काळजी घेते, पण ते बघितलं तर इतकं विहंगम आहे ते बघणं, ते दृश्य ते. तर सांगली हायस्कूल तसं आहे. गणेशदुर्ग जो आहे आपला, त्या गणेशदुर्गाच्या बाबतीत सुद्धा विक्री करायला उठले होते सगळेजण. इतकी चांगली वास्तू, हा गणेशदुर्ग जर का आपण संवर्धन केला आणि त्याला टुरिस्टच्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर माझ्या मते असा आज फार रेअरली असे तुम्हाला दुर्ग दिसतील किंवा असा राजवाडा म्हणतो आपण असं बांधकाम दिसेल. ते जे जुने कोर्ट होते ते, आतला गणेशदुर्ग, त्याच्या आतला दरबार हॉल, आणि काही दिवसांना आपला जेलसुद्धा शिफ्ट होणार आहे. तर जेल काय असतो ब्रिटिशकालीन जो काय आहे तो सुद्धा आपल्याला ह्या टुरिस्ट लिस्टमध्ये आणता येईल. त्यानंतर सांगलीचं जे प्रतापसिंह उद्यान आहे, मी सुरुवातीला सांगितलं तसं, ते प्रतापसिंह उद्यानचं 3 वर्ष झालं काम चालू आहे. तर हा प्रतापसिंह उद्यान जुनं फायर ब्रिगेडचं स्टेशन आणि तिथून साधारण जे पेट्रोल पंप आहेत तरुण भारत समोरची, ती सगळी जागा आपल्या महापालिकेची आहे. सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पदस्पर्श झालेला आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पदस्पर्श झालेला आहे. राजे बहिर्जी नाईक असतील, बाजीप्रभू देशपांडे होते, त्याचबरोबर वीर शिवा काशीद होते. अशा सर्व 18 पगड समाजातील सर्वांच्या योगदानानं हा स्वराज्य घडला. त्याचबरोबर सांगलीला ही क्रांतिकारकांची भूमी म्हणली जाते. त्यांचाही एक प्रेरणादायी इतिहास सांगलीला आहे. आणि सांगलीला सैन्याचा सुद्धा एक फार मोठा वारसा आहे. मिरज पूर्वमधली गावच्या गावं सैन्यामध्ये भरती होतात. इथं शहीदांचाही मोठा इतिहास आहे. तर ह्या सगळ्यांची प्रेरणा देणारा एक मोठा शौर्यध्वज सांगलीमध्ये उभारला पाहिजे. अहमदनगरचा खर्डा येथील जो ध्वज आहे तो साधारण 74 मीटरचा आहे. आणि सांगलीची जी हवा वाहते किंवा सांगलीचं जे हवेचा फ्लो आहे त्याचा विचार केला तर इथं 77 मीटरचा ध्वज आपण उभा करू शकतो. आणि त्या दृष्टीनं हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा ध्वज असेल आणि तो शौर्यध्वज म्हणून उभा करावा अशी एक माझी मानस आहे. त्याचबरोबर एक सगळ्यात आणखीन एक सारखा चर्चेत येऊन राहणारा विषय आहे तो म्हणजे काळी खण आहे. तर या काळी खणीबाबतीत अनेक प्रयोग झाले आणि ते प्रयोग पूर्णत्वास कधीच गेले नाहीत. कागलच्या पाझर तलावामध्ये नुकताच एक म्युझिकल फाउंटन उभा केलेला आहे. तर त्याच धर्तीवरती आपण सांगलीच्या खणीमध्ये सुद्धा एक मोठा चांगला असा म्युझिकल फाउंटन उभा करू शकतो. त्याचबरोबर आपली कृष्णा नदी जी आहे त्यामध्ये श्रावणामध्ये होड्यांच्या शर्यती होतात. तर अशा प्रत्येक सोमवारी आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा होड्यांच्या शर्ती भरवणे, त्याचबरोबर जलपर्यटन म्हणून ज्या काही गोष्टी असतात, बोटिंग असेल, छोटे छोटे खेळ असतील, तर हे सगळं सुद्धा आपण कृष्णा नदीमध्ये करू शकतो. कारण इथं 12 महिने पाणी उपलब्ध असतं. त्यामुळे तोही आपला एक पर्यटनाचा फार चांगला असा स्पॉट होऊ शकतो. आणि हे सगळं टुरिस्ट म्हणून आपण कनेक्ट करायचं. मग हे कनेक्ट करताना आता डबल डेकर बस बंद झालेले आहेत. तर छानशा जशा टुरिस्ट प्लेसेसमध्ये डबल डेकर बस असतात त्यामध्ये त्याचं कलरफुल असतं, लाईटिंग असतं छान, तशा डबल डेकर बस चालू व्हाव्या तिथं. आणि एक कल्पना आहे की ट्रॅम सर्व्हिस जी असते ती फार स्वस्तात होते. ती आपली गाडी जशी आपण 4 व्हीलर चालवतो तशी ती चालत असते, फक्त त्याला रूळ असतं आणि ते स्वस्तात होतं. तर हे सगळे टुरिस्ट स्पॉट कनेक्ट करणारी जर का ट्रॅम सर्व्हिस चालू केली तर त्याचं एक अट्रॅक्शन वेगळंच राहील. ह्या सांगलीच्या टुरिस्ट ह्याच्यासाठी एक टुरिस्ट डेस्टिनेशन बनून जाईल. त्यातून अनेकांच्या हाताला काम मिळेल, महापालिकेला उत्पन्न पण मिळेल. आणि सांगलीत काय नाही असं जे आपण म्हणतो ते सांगलीत जे काय आहे त्याच्याकडे पॉझिटिव्ह बघून आपण हे करू शकतो असं मला वाटतं.
पर्यटनाच्या विषयी खूप चांगली माहिती आपण सांगितलीत. तर हे पर्यटनातनं जे मिळणारं उत्पन्न आहे ते महापालिकेला मिळेल आणि चांगल्या सोयीसुविधा महापालिकेला देता येतील नागरिकांसाठी. त्याबरोबरच आपल्या सांगलीला ट्रेडिंगसाठी ओळखलं जातं, बरोबर आहे. मार्केट यार्ड खूप मोठं विस्तारलेलं आहे, पण मार्केट यार्ड काल जे होतं ते आज नाही आहे, बरोबर आहे. तर त्यामध्ये बेदाणा असेल, हळद असेल, मिरची असेल खूप मोठ्या प्रमाणात येत असते, पण आज तिथं छोटी छोटी दुकानं झालेली आहेत. मग याला मार्केट यार्ड म्हणावं का मार्केट यार्ड आपली जुनी ओळख पुसतंय? सांगलीची विकसित शेती आणि व्यापार याची सुरुवात साधारण 1880 मध्ये सुरुवात झाली होती, म्हणजे संस्थान काळातनं याची सुरुवात झाली होती. त्यानंतर सांगली ही खरोखर बाजारपेठांचं गाव म्हणून ओळखलं जायला लागलं आणि राज्यात परराज्यातही तशी ओळख निर्माण केली होती. 1950 साली शेतीमाल नियंत्रण कायदा आला आणि 1955 साली स्वतंत्र संस्थांचे मंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते सांगलीची मार्केट यार्ड चालू झाली आणि खरोखर ती चांगली भरभराटीची ऊर्जित अवस्था होती. आपल्या सांगलीचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या व्यापाऱ्यांच्यावरची विश्वासार्हता आणि ह्या विश्वासार्हतेच्या जोरावरच ती यार्ड चालू झालं. सुरुवातीला हे व्यापारी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हळद, मिरची, तंबाखू, गूळ यासाठी मार्केट यार्डात आणण्यासाठी त्यांना विनंती करायची, प्रोत्साहन द्यायचे आणि तशातनं ती भरभराट सुरुवात झाली. पण नंतरच्या काळामध्ये सांगलीची मार्केट यार्ड जी आहे ती खरोखर नको तितक्या लयाला जाण्याचे सगळे प्रकार झाले. मार्केट कमिटी ही जी होती ही मार्केटचं भवितव्य कसं खड्ड्यात घालता येईल या दृष्टीनंच काम करायला लागलं. ज्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी आली त्यापैकी आपली ही परंपरा, हा मोठा वारसा टिकवावा, तो पुढं वाढवावा असं काम झालं नाही. उलट मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक करायची, सेस गोळा करायचा, त्याची उधळपट्टी करायची आणि झिरो सुविधा. आज मार्केट यार्डमध्ये जर का बघितलं तर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची सोय नाही, त्यांना स्वच्छतेची सोय नाही, येणाऱ्या ट्रकवाले ड्रायव्हर असतील त्यांच्यासाठी सोय नाही. इतकं वाईट परिस्थिती तिथली आहे. मार्केट यार्ड ही मार्केट यार्ड न राहता किराणा मालाच्या दुकानच्या 5-6 गल्ल्या झाल्यासारखी आजची परिस्थिती आहे. जो सांगलीचा हळदीचा व्यापार हा संपूर्ण देशात आणि जगात प्रसिद्ध होता, त्या सांगलीमध्ये आज हळदीची जी 20 लाख पोत्यांची आवक होती ती 12 लाख पोत्यांवर आली. हे नुकसान कोणामुळे झालं? तर याच्या मागं असणारी जी मानसिकता आहे आणि जी नियोजनशून्य काम आहे ह्यामुळंच हे घडलेलं आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये शेजारच्या राज्यातनं म्हणजे कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, हैदराबाद असेल, इथून हळद यायची, मिरची यायचं, खपली यायचा, हे सगळे जे शेतीमाल होता हा सांगलीमध्ये आजही येतो. आता हळूहळू कमी व्हायला लागले आणि त्याचं कारण असं की शेजारच्या किंवा त्या भागामध्ये राज्यांमध्ये आता नवीन बाजारपेठा व्हायला लागल्या आणि तिथं शेतकऱ्यांना विशेष सवलती आहेत. म्हणजे पिकं घेण्यासाठी, शेती करण्यासाठी विशेष सवलती आहेत. उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये वीज मोफत आहे, खतांवरती सबसिडी आहे, इतर सगळ्या सुविधा आहेत. प्लस ज्याला ते मार्केटमध्ये येतं, तो शेतीमाल येतो त्याला तिथं सेसचा त्रास नाही आहे, इतर कुठली काटछाट नाही आहे. तर असे हे मार्केट डेव्हलप व्हायला लागल्यामुळं आपल्या इकडचा ओघ कमी व्हायला लागला. पण मी सुरुवातीला सांगितलं तसं मार्केट यार्ड आज टिकून कशावर आहे तर फक्त आणि फक्त आपल्या व्यापाऱ्यांच्यावरच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. कारण इथं फसवाफसवीची केसेस जर का बघितल्या तर अगदी नगण्य आहेत. दुसरं असं की इथं शेतीमालाचा लिलाव काढला जातो आणि कॉम्पिटिटिव्ह दर मिळतो. हा एक मोठा फरक आहे. बाहेर तसं नाही आहे. त्यांना एक आधारभूत किंमत दिली जाते शेतीमालाला आणि त्या किमतीनंच तिथं माल शक्यतो घेतला जातो. पण सांगलीमध्ये तसं नाही आहे. इथं आलं की लिलाव निघतो, कॉम्पिटिटिव्ह रेट्स कोट केले जातात आणि त्यामुळं शेतकऱ्याला इथं चांगला भाव मिळतो. ह्यामुळं इथं माल चांगल्या प्रमाणावर येतो आजही. आणि दुसरं असं की जे प्रशासनाकडून मदत पाहिजे म्हणजे मार्केट कमिटीकडनं ती मात्र झिरो आहे. अशा ह्या कात्रीत नवीन बाजारपेठा आणि इकडं प्रशासनाचं त्रास, या कात्रीत इथला व्यापार हळूहळू कमी होतोय का काय अशी परिस्थिती झालेली आहे. अगदी आपण जर का फळ मार्केटची जर का अवस्था बघितली तर फळ मार्केटमध्ये स्वच्छतागृहाची सुद्धा जागा विकली तर हे फार चुकीचं आहे.
तिथं येणारा जो फळ भाजीपाला असेल, आंबा असेल, इतर जी फळं असेल जी नाशवंत असतात, त्यांच्या स्टोरेजसाठी चांगलं एखादं कोल्ड स्टोरेज असावं, चांगलं शेड असावं, त्याची सुविधा नाही. त्याचा लिलाव काढण्यासाठी एखादा चांगला हॉल असावा, त्याची सुविधा नाही. येणाऱ्या व्यापारी, शेतकरी, वाहतूकदार यांच्यासाठी राहण्याची, बसण्याची, जेवणाखाण्याची सोय नाही. तर एवढ्या खालच्या पातळीला जाऊन मार्केट कमिटीनं काम केल्याचा इतिहास आहे की तो फक्त वारशानं आलेला जो व्यापार आहे, जो पूर्वजांनी टिकवला आणि वाढवला आणि आत्ताच्या व्यापाऱ्यांनी टिकवला, त्याच्यावरती उधळपट्टी करण्यासाठी कमिटी येते आणि 5 वर्ष चैन्या करते निघून जाते, असा प्रकार घडलेला आहे. आपलं फळ मार्केट तर इथून शिफ्ट करायसाठी लागले होते. म्हणजे जयसिंगपूरचे मोठे मोठे नेते, कोल्हापूरचे मोठे मोठे नेते, कर्नाटकातले नेते येऊन इथं गळ घातली आपल्या व्यापाऱ्यांना की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाहिजे त्या सुविधा देतो. फक्त आणि फक्त आपल्या ह्या व्यापाऱ्यांचा एक सांगलीबद्दल असणारी आस्था, अस्मिता आणि एक प्रेम म्हणून ते गेले नाहीत. नाहीतर आत्तापर्यंत ना सांगलीचं मार्केट यार्ड राहिलं असतं, ना फळ मार्केट राहिलं असतं, जर ह्या व्यापाऱ्यांनी थोडा जरी आपला स्वार्थ दाखवला असता. तर अशा ह्या परिस्थितीत आज सांगलीचं मार्केट यार्ड आणि फळ मार्केट आलेलं आहे. मार्केट यार्ड संदर्भातले अनेक प्रश्न तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितले, पण यातनं उपाययोजना काय करता येईल? आणि सांगलीची ओळख हळदीमुळे आहे, पण आज 20 लाख पोत्यांवरून हळदीची आवक ही 12 लाख पोत्यांवरती यायली. हळूहळू ही ओळख पुसत चाललेली आहे, ह्याचे परिणाम काय होतील? सांगलीची हळदीची ओळख होण्याचं कारण म्हणजे संस्थान काळामध्ये जेव्हा साधारण 1870च्या दरम्यान निर्मिती केली गेली व्यापारी पेठांची, त्याच वेळेला कसबे डिग्रजची जी शेतीशाळा आहे आजची, त्याची सुरुवात त्याच काळामध्ये झाली होती. आणि तेव्हाच्या संस्थानिकांनी तिथं हळद, कापूस, तंबाखू याच्यावरती संशोधन करण्यास सुरुवात केली होती. आणि तिथं जे संशोधन होत होते ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवून त्याच्यावरती शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जायचं आणि त्यातून आपली हळदीचं पिकाची सुरुवात झाली. आणि हळद म्हणून हळूहळू सांगली ही नावरूपास यायला लागली. आत्ताची परिस्थिती अशी आहे की साधारण देशाची आजची हळदीचं प्रोडक्शन असेल ते 80-85 लाख पोत्यांचं आहे. पैकी त्यातलं 17 लाख पोतीची आवक सांगलीमध्ये होते. साधारण 11 लाख पोती ही आपल्या आसपासच्या भागातून येते आणि 5 लाख ही बाहेरून येते. अशी एक 17 लाखाचं हा आवक आणि जावक आहे. पण मूळची सांगलीमध्ये जी शेती व्हायला पाहिजे त्याच्या बाबतीत आपण फार कमी पडतोय. जी डिग्रजची शेतकी शाळेत काहीही काम करत नाहीत. यांनी कुठलं आजपर्यंत संशोधन केलं आणि ते यशस्वी केलं हळदीच्या बाबतीत तर ते प्रचंड मागं आहेत. दुसरं असं की आज आपण सगळीकडं सांगलीला पिवळा रंग द्या आणि येलो सिटी म्हणून मिरवा असं आपण सांगतो, पण ज्या हळदीसाठी आपण येलो सिटी म्हणतो त्याच्या मुळावरती जिथं घाव घातला गेला आहे त्याच्याकडे कोणच बघत नाही आहे. तर सांगलीची जी हळदीची व्यापार होता तो इथले हळद भवनमध्ये निघणारे सौदे होते, कॉम्पिटिटिव्ह रेट्स होते. त्याचबरोबर इथल्या व्यापाऱ्यांनी जो विश्वासार्हता पाळली होती ते होतं. स्वतः शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जात होतं. आणि एक काळ असा होता की एक वर्षी हळदीनं क्विंटलला 23,000 रुपयेपर्यंत दर घेतला. आणि एक काळ असाही आला की प्रचंड उत्पादन झाल्यामुळं हळदीचे रेट अतिशय कमी म्हणजे 5,000 रुपयेपर्यंत आले. तर असा हा जो एकदम चढ उतार आहे हा शेतकऱ्याला कुठंतरी साधक मारक असा होतो. तर सांगलीमध्येही किंवा महाराष्ट्रामध्ये आता गरज आहे की हळदीला सुद्धा एक आधारभूत किंमत दिली पाहिजे. म्हणजे शेतकरी एक शाश्वत शेती करत राहील, हळदीचं प्रोडक्शन घेत राहील. त्याचबरोबर चांगले संशोधन केंद्र असलं पाहिजे किंवा संशोधन झालेली हळद इथं आणली पाहिजे. शेतकऱ्यांच्यात त्याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि ती हळदीची शेती पुन्हा वाढवली पाहिजे. आज आपण बघतो की सांगलीचं बाजार हळूहळू हिंगोली, वसमत, नांदेड, चंद्रपूर ह्या भागामध्ये हळदीची पिकं पण घ्यायला लागली आणि बाजार पण तिकडे जायला लागला. सुमारे 800 कोटीचे म्हणजे संशोधन केंद्र असतं तेही त्यांनी त्या भागामध्ये वसमत, हिंगोली भागामध्ये दिलं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ठरवून हळदीची शेती वाढवली. त्यांनी जसं आपल्या भागामध्ये ऊसाची शेती केली जाते नगदी पीक म्हणून, तसं त्या लोकांनी म्हणजे अगदी नांदेड, हिंगोली, वसमतपासून चंद्रपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी ठरवून हळदीचं पीक हे नगदी पीक म्हणून स्वीकारलं.
त्याच्यावरती चांगल्या चांगले संशोधन केलेले वाण आणले आणि ते वाढवले आणि म्हणून ते बाजार तिकडे शिफ्ट व्हायला लागला आहे. त्याचबरोबर जे हैदराबादमधून तेलंगणामधून आपल्याकडं आवक होती हळदीची, ती त्यांना ते जवळ पडायला लागलं ते मार्केट, म्हणून तोही फ्लो तिकडे गेला. पण म्हणून आपण हातावर हात धरून बसून चालणार नाही. आजही आपल्याकडे जर का 17 लाख पोती जर का हळद येते आणि आत्ताचं प्रेडिक्शन असं आहे ह्या वर्षीचं की साधारण ह्यावेळी 25 ते 30% जास्तीचं प्रोडक्शन होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण 40 लाख पोत्यापर्यंत ह्यावेळी हळदीची आवक होऊ शकते. मग याचं कारण असं आहे की सांगलीच्या बाजारपेठेचं नाव अजून कुठेही बदनाम झालेलं नाही आहे किंवा ते लोक हा जो शेतकऱ्यांच्यातला विश्वासार्हता आहे तो अजून टिकून आहे. तर म्हणूनच आपण सांगलीला पुन्हा एकदा जर का हळदीच्या बाजारपेठेत पुढे आणायचं असेल तर आपल्याला या दृष्टीनं काम केलं पाहिजे. दुसरं असं की जो हैदराबादचा सेंटर आहे हळदीचं, तेलंगणाचं आहे किंवा आंध्र प्रदेशचं आहे किंवा अगदी वसमतचं जरी पकडलं त्या भागातलं तरी, तर तिथल्या व्यापाऱ्यांचं देशभरातल्या इतर व्यापारी पेठांशी जेवढा संपर्क नाही त्याच्यापेक्षा जास्त संपर्क सांगलीच्या व्यापाऱ्यांचा ट्रेडिंगमधनं आजही एस्टॅब्लिश्ड आहे. तर त्याचा फायदा आपण असा करू शकतो की जे केंद्रीय महामंडळ आहे हळदीचं त्याच्या बाबतीत आपण सांगलीमध्ये आग्रह धरू शकतो आणि ते जर का आलं तर ह्या प्रयत्नाला आणि आपला हा जो ट्रेंड आहे, वारसा आहे हळदीचा, त्याला फार मोठी चालना मिळणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण इथं प्रयत्न केले पाहिजेत. दुसरं की हळद स्टोरेज जी होती तर पूर्वी ते पेवामध्ये स्टोरेज करायचं. हरिपूर भागामध्ये जी नदीकडेचा गाळ असतो त्या गाळ मातीमध्ये एक गुणधर्म होता, त्यामध्ये मोठा खड्डा काढायचा आणि त्यामध्ये हळद साठवायची आणि ते झाकून ठेवलं तर वर्षानुवर्ष त्यात हळद टिकायची, त्याला कीड लागत नव्हती. आणि उलट ज्यावेळेला हळद काढली जायची तेव्हा त्याचं थोडंफार वेट वाढलेलं असायचं. आज ते पुरामुळं ते सगळे पेव फुटून गेले, ते पेव राहिले नाहीत. पण तशी स्टोरेजची कॅपॅसिटी सांगलीची पुन्हा वाढली पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रयत्न केले पाहिजेत. सेपरेट हळदसाठी इथं प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. त्यामध्ये स्टोरेज असेल, शेतकऱ्यांना सुविधा असतील, वाहतूकदारांना सुविधा असतील, चांगले ऑक्शन हॉल असतील. आणखीन एक यामध्ये एक गोष्ट घडली पाहिजे की शेतकरी ज्याला पीक बाजारामध्ये आणतो, त्याचा प्रोडक्ट ज्याला बाजारामध्ये आणतो त्याला थांबायची त्याची कॅपॅसिटी नसते. कारण ऑलरेडी त्याचे 5-6 महिने 7-8 महिन्यापर्यंतचे पीक घेण्यामध्ये गेलेले असतात. त्याला पैशाची फार गरज असते आणि मग जर का दर नसेल तर त्याला ते कुठंतरी स्टोरेज करायला लागते ती. तर एकीकडे आपल्याला स्टोरेजची सुविधा पुरवायला पाहिजे, दुसरीकडे त्याला अत्यंत अल्प दरातलं म्हणजे अगदी 4% 6% कर्ज पुरवलं पाहिजे, जेणेकरून तो ह्या हळदीची साठवणूक करेल आणि चांगला दर आल्यानंतर तो बाहेर काढेल. आता हळदीचं जर का जागतिक बाजारपेठ आपण जर का बघितली सांगलीच्या दृष्टीनं महत्त्वाचं का, तर आपल्याच व्यापाऱ्यांचं देशभरात आणि परदेशात जास्त नेटवर्क आहे इतर बाजारपेठांपेक्षाही. तर आज हळद जर का बघितलं तर साधारण आपल्या प्रोडक्शनच्या 17 ते 20% हळद एक्सपोर्ट होते आणि ह्याचा उपयोग जो आहे तो फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये किंवा आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये असा त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर अल्झायमरसारखं किंवा पार्किन्सनसारख्या औषधामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि आता आणखीन एक ट्रेंड चालू झाला आहे की जगभरातले जे एकदम स्टँडर्ड स्टारबक्ससारखे कॅफेज आहेत त्या कॅफेजमध्ये तुमची इम्युनिटी बूस्ट करणारे म्हणून असे हळदीचं दूध दिलं जातं. तर हळदीचे हे वेगवेगळे जे बाय प्रोडक्ट्स म्हणा किंवा जे पुढचे प्रक्रिया केलेले प्रोडक्ट्स आहेत म्हणा त्याच्यावरती सांगलीत काम केलं पाहिजे. आज सांगलीमध्ये साधारण 40 ते 45 छोटे मोठे युनिट आहेत की जे साधारण रोज 200 पोत्यांची हळदीची पावडर करतात आणि साधारण 1000भर मसाल्याच्या इंडस्ट्री आहेत ब्रँडेड किंवा नॉन ब्रँडेड की जे आपल्या सांगलीची हळद त्यामध्ये वापरतात. तर सांगलीची हळद ही अतिशय उच्च दर्जाची आहे, त्याची चव, रंग, क्वालिटी फार आजही चांगला आहे, ते आपण टिकवून आहोत. तर तसे पुढची प्रक्रिया करणारे सुद्धा उद्योगधंद्याबाबतीत आपण विचार केला पाहिजे. ॲग्रो इंडस्ट्रीज असतील, हळदीच्या रिलेटेड ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री असतील, असा हा जर का आपण कलेक्टिव्ह प्रयत्न केला तर 100% आपल्या हळदीचं जे पूर्वीचं वैभव होतं ते वैभव पुन्हा आपण आणू शकतो. या बाबतीत आपण प्रयत्न करायचे. हळदीबद्दल आपण बरीच चर्चा केली. बेदाना सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण करतोय, त्याविषयी काय सांगाल? आपल्या
सांगलीच्या बेदाण्याला GI मानांकन आहे. आणखीन एक फार मोठं वैशिष्ट्य असं की संपूर्ण देशामध्ये जर बेदाणा कुठं तयार होत असेल तर तो फक्त सांगली, विजापूर आणि थोडाफार प्रमाणात नाशिक इथं तयार होतो. दुसरीकडे कुठेही देशभरात बेदाणा तयार होत नाही. आणि त्यामुळंच जसं हळदीनं आपल्या सांगलीला एक वैभव दिलं तसं बेदाण्याकडे आपण पाहायला पाहिजे. मुळात नाशिकला जो बेदाणा तयार होतो तो त्यांच्या वेस्ट मालापासून तयार होतो, पण आपल्या भागात शेतकरी हा जाणून बुजून बेदाण्याच्या शेतीकडे वळलेला आहे. विशेषतः मिरज पूर्व भागामध्ये बेदाण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आणि शेतकऱ्यांचा अनुभव असा होता की मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष व्यापारी यायचे शेजारच्या राज्यातून, देशभरातून, आणि बागाच्या बागा विकत घ्यायच्या, थोडंफार पेमेंट द्यायचं आणि परत मग नेलेल्या मालाला पैसे द्यायचे नाहीत, फसवणूक व्हायची मोठ्या प्रमाणावर. यामध्ये फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळं आता ठरवून शेतकरी हा बेदाणा निर्मितीकडे वळलेला आहे. सांगलीमध्ये साधारण वर्षाला 20,000 गाड्यांचा व्यापार सांगलीमधून बेदाण्याचा होतो. पैकी 7,000 गाड्या ह्या सांगलीच्या आहेत, पण उरलेला जो 12-13,000 जो गाड्या येतात त्या मोस्टली विजापूर आणि त्या परिसरातून येतात आणि थोडाफार बाहेरच्या राज्यातून येतं. तर सांगलीचा क्वांटम उत्पादनाचं कमी असूनही इकडं बेदाणा येण्याचं कारण असं की इथं बेदाण्याचा लिलाव निघतो. इथला व्यापारी बेदाण्याचा लिलाव काढतो, कॉम्पिटिटिव्ह रेट देतो, त्यामुळं इतर मार्केटपेक्षाही इथं चांगला रेट मिळतो शेतकऱ्याला. दुसरं असं आहे की इथल्या व्यापाऱ्यांची फार चांगली विश्वासार्हता आहे की इथं एकदा माल घातला तर तो इथं पैसे बुडवले जात नाहीत. त्याचबरोबर इथं स्टोरेजची फार चांगली सुविधा आहे सांगली आणि तासगाव वगैरे या परिसरामध्ये. तर हा जो बेदाण्याचा जो व्यापार आहे तो आपल्याकडे शिफ्ट होण्याचं हे प्रमुख कारण आहे. दुसरं, विजापूर भागामध्ये आपल्यापेक्षा प्रोडक्शन जास्त आहे. आलमट्टी धरण झाल्यामुळं तिथं आता पाण्याची सोय झाली, त्या त्यांना शेतकऱ्यांना रिप्लेस जमिनी मिळाल्या, त्यामध्ये सुद्धा बेदाण्याची शेती होते. पण तिथं आधारभूत किंमत आहे आणि त्या आधारभूत किमतीपेक्षा इथं जास्त दर मिळतो, त्यामुळं ओघ इकडं आहे. आणि बेदाण्याचं एवढं मोठा क्वांटम आहे की रोज किमान 700-800 गाड्या ह्या बेदाण्याच्या डिस्पॅच होतात सांगलीमधनं. आणि बेदाणा जो आहे हा साधारण 80-90% बेदाणा हा आपल्या देशामध्येच कन्झ्युम होतो. म्हणजे त्याचा जो गिराईक आहे हे देशांतर्गतच आहे. उरलेला 5 ते 10%, 15% हा एक्सपोर्ट होतो. आता देशामध्ये अशी परिस्थिती आहे की ड्रायफ्रूट ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात स्वस्त कुठलं गोष्ट असेल तर तो बेदाणा आहे. त्यामुळं सणासुदीला सर्वसामान्यांना परवडणारा जर कुठला ड्रायफ्रूट असेल तर तो बेदाणा आहे. तेव्हा 80-90% मार्केट हे या देशांतर्गतच आहे बेदाण्याचं, उरलेलं एक्सपोर्ट होतं. आणि एक गमतीचा भाग असा की आपल्याकडं जो 2 नंबरच्या क्वालिटीचा बेदाणा आहे तो बाहेरच्या 1 नंबर क्वालिटीला मॅच होतो. म्हणजे उदाहरणार्थ टर्की इथं बेदाणा तयार होतो आणि त्यांचा जो 1 नंबरचा बेदाणा एक्सपोर्ट होतो तिथं आपल्या 2 नंबरचा बेदाणा मॅच होतो. त्याचं कारण हे असं आहे की बाहेर एक्सपोर्ट मालाला फक्त स्वच्छता किती आहे हे बघितलं जातं आणि त्याची क्वालिटी बघितली जाते. त्यामुळे एक्सपोर्टला ती जी नॉर्म्स आहे ती आपली फॉलो होते. आता बेदाणा मार्केट जर का आपण बघितलं तर शेती करण्यापासून म्हणजे द्राक्ष लागवड करण्यापासून ते बेदाणा इथून डिस्पॅच होण्यापर्यंत, मग त्यामध्ये शेतमजूर आले, शेतकरी आले, ट्रान्सपोर्टर आले, व्यापारी आले, कोल्ड स्टोरेजवाले, सगळा जर का क्वांटम बघितला तर जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे. मग यामध्ये छोट्या छोट्या अडचणी पण आहेत. एक अडचण अशी आहे की शेतकरी जो माल कोल्ड स्टोरेजला ठेवतो त्या कोल्ड स्टोरेजच्या भाड्यावरती 18% GST आहे. ॲक्च्युली बेदाणा हा शेतीतनं तयार झालेलाच माल आहे, त्यामुळे त्याला प्रक्रिया केलेला माल पण म्हणता येत नाही, फक्त तो उन्हात वाळवला जातो. तरीही कोल्ड स्टोरेजच्या रिसीटवरती शेतकऱ्याला 18% भरावं लागतात. तो एक शेतकऱ्याचं मोठं नुकसान आहे. दुसरं, बेदाण्यामध्ये जे व्यापाऱ्यांना एक 5% GST आहे. ॲक्च्युली हा कृषी माल म्हणून जे कृषी खातं आहे देशाचं ते म्हणतं हा कृषी माल आहे आणि GST खातं म्हणतं की हा प्रक्रिया केलेला माल आहे. त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये असं झालं की 5% GST ह्या व्यापाऱ्याला भरायला लागतो. तर त्याचाही कुठंतरी इनडायरेक्टली भुर्दंड हा
शेतकऱ्यावर येतोय. तर हे दोन त्यामधले थोडेसे अडसर आहेत. आणखीन एक भाग असा आहे की मग हा अडसर कसा दूर करता येईल, कारण केंद्रातही तुमचं सरकार आहे, इथेही तुमचंच सरकार आहे. ह्या दृष्टीनं मी असं म्हणेन की जो GST घेतला जातो 9% हा राज्याचा आहे आणि 9% केंद्राचा आहे. तर दोघांनीही कुठंतरी हा सबसिडाईज केला पाहिजे. एक हा मार्ग आहे. नसेल तर दुसरं, जसं कर्नाटकमध्ये शेतीला प्रोत्साहन दिले, द्राक्ष शेतीला, तसं आपल्या इथं प्रोत्साहन दिलं पाहिजे. आत्ता नुकतंच आपल्या राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांना वीज मोफत केलेली आहे. त्याचबरोबर द्राक्षांना लागणारी जी औषधं असतात ती फार महाग असतात आणि शेतकऱ्याकडं कधी पैसे असतात कधी नसतात. तो जर का रोख घेतला तर एक दर आणि जर का उधार घेतला तर तिप्पट दर, असा एक पायंडा इकडं पडलेला आहे. तर आमचा भविष्यात प्रयत्न असा असणार आहे की ही जी द्राक्षाला लागणारी जी औषधं आहेत त्याचं रेशनिंग करता येते का कृषी खात्याकडून किंवा गव्हर्नमेंटकडून, आणि ते रेशनवरतीच द्यावं. त्याचबरोबर जे आज शेतीला कर्ज पुरवठा होतो, द्राक्ष शेतीला, ऊस शेतीला जसा कर्ज पुरवठा होतो तसं द्राक्ष शेतीला जो कर्ज पुरवठा होणार आहे त्यामध्ये ह्या सगळ्या औषधांचा आणि इतर खर्चांचा जो विचार करून त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. एकरी किती पैसे द्यायचे, काय द्यायचे. दुसरं, जो शेतकरी माल इथं आणून व्यापाऱ्याला देतो त्याला चांगला रेट असेल तर तो घालून मोकळा होतो, पण काही वेळेला त्याला स्टोअर सुद्धा करावं लागतं. अगदी 2-2 वर्ष त्याला स्टोअर करावं लागतं. तर त्यासाठी त्याला पणन खात्याकडून 4% पैसे मिळतात माल तारणावरती, पण त्याची प्रक्रिया फार किचकट आहे. ती बदलून आपल्याला अगदी सोयीस्कर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट, म्हणजे शेतकरी, व्यापारी आणि बँक किंवा लेंडिंग कंपनी यांनी एक ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करावं. माल तरी तुमच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित असतो तर लगेच त्याला एक चांगलं क्वांटममध्ये पैसे द्यावेत, किंवा जिल्हा बँकेने सुद्धा यामध्ये पुढाकार घ्यावा आणि 4-6% त्याला पैसे द्यावेत. असाही आपल्याला प्रयत्न करावा लागेल. एकंदरीत हा जो बेदाणा उद्योग आहे हा शेतकऱ्याला तर फार मोठा तारक आहे. 1 लाख लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे. त्याचबरोबर आपल्या देशामधला, जशी आपल्याला सांगलीला हळदीनं फार मोठं नावलौकिक मिळवून दिलं देशात आणि परदेशात, तसा हा उद्योग आपल्याला नक्कीच नावलौकिक मिळवून देऊ शकतो, रोजगार देऊ शकतो. औषधांचं डुप्लिकेशन असेल किंवा जे उधारीवरती चढ्या दरानं घेतात त्यासाठी सोल्युशन एकच आहे की त्याचं रेशनिंग व्हावं आणि शेतकऱ्यांना आणखीन काय इन्सेंटिव्ह देता येतील, व्यापाऱ्यांना आणखीन काय इन्सेंटिव्ह देता येतील. आता एखाद्या व्यापाऱ्याला जर का बेदाणा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याला पूर्वी 5% इन्सेंटिव्ह होती, इन्सेंटिव्ह दिले जात होतं, पण ते आता 2.5%वर आणले. पुन्हा जर का ती 5% करता आली तर तेवढाच कॉम्पन्सेट शेतकऱ्यामध्ये जादा दर देण्यानं होईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला भरपूर त्यामध्ये काम करता येईल. केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारने दोघांनीही योजना आणलेल्या आहेत. बेदाणा क्लस्टर म्हणून योजना आणलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं, एक सहकारी संस्था स्थापन करायची आणि राईट फ्रॉम बेदाणा उगवण्यापासून तो ड्राईंग करण्यापर्यंत सगळी प्रक्रिया, कोल्ड स्टोरेज, असा एक तो क्लस्टर आहे. पण सांगली जिल्ह्यामध्ये फारसे ते झाले नाहीत. एकच सुभाषनगरला कुठेतरी एक झालेलं आहे, ते सोडलं तर ते झालेलं नाही आहे. पण असे क्लस्टरसाठी जर का आपण प्रबोधन केलं, प्रोत्साहन दिलं तर याच क्लस्टरमध्ये आपल्याला बेदाणा उगवण्यासाठी जे द्राक्ष आहेत त्याचे चांगले वाण देणे, चांगल्या प्रकारे जसं रेशनिंग बाहेर करण्यापेक्षा या क्लस्टरलाच तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आणि अल्प दरामध्ये औषधं पुरवणे, त्यांना सगळं ट्रेनिंग देणे. त्यानंतर तो बेदाणा तयार करताना सुद्धा, आज आपण बेदाणा उन्हामध्ये वाळवतो पण त्याच्यामध्ये आता आधुनिकता आलेली आहे. ड्रायर मशीन आलेले आहे, वॉशिंग आलेलं आहे, चांगले एकदम ॲडव्हान्स मशिनरी त्यामध्ये आलेली आहे. तर असे हे सगळे या क्लस्टरमध्ये जर का आपण इन्व्हॉल्व केले, इन्क्लूड केले तर तो खरोखर एक चांगला उद्योग होऊ शकतो आणि गावागावातले शेतकरी एकत्रित येऊन हा स्वतःचा उद्योग चालू करू शकतात. शेती हे सांगली जिल्ह्याचं बलस्थान आहे. शेतातला माल येतो आणि विकला जातो, पण शेतातल्या मालावरती काही आपण प्रक्रिया करून उद्योग निर्मिती करू शकतो हे फक्त ऐकलं जाते, चर्चेत आहे. तर याच्याविषयी काही नियोजनबद्ध कार्यक्रम राबवता येईल का? शेती म्हणजे शेतकरी आणि इथला व्यापारी हे आपले खरं बलस्थान आहे. त्याचबरोबर आपल्याला आता शेती प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आता बेदाणा आहे तर बेदाण्याचं सेपरेट मार्केट करणं, त्यांचं ऑक्शन हॉल करणं, त्यांना सुविधा पुरवणं, बेदाण्यावरच्या प्रक्रिया करून जॅम असेल, ज्यूस असेल, पल्प असेल, कन्फेक्शनरी असेल, अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हळदीमध्ये
हळदीवरती प्रक्रिया करणारे म्हणजे हळद पावडर बनवणारे आहेत, पण त्याचे पुढचे फिनिश प्रोडक्ट्स मसाले असतील यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. कर्क्युमिन म्हणून त्याचा एक प्रोडक्ट असतो जो फार्मसीसाठी जातो, त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. मिरचीची आवक इथं फार मोठ्या प्रमाणावर आहे. 12,000-16,000 टनापर्यंत मिरची इथं येते. तर चारमिनार सारखे, आरे सारखे, MDS सारख्या कंपन्याही इथून मिरची खरेदी करतात. तर तसा मिरचीवरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे आणले पाहिजेत. त्याचबरोबर खपली गव्हाची फार मोठी आवक आहे इथं, तो दक्षिण भारतामध्ये जातो मोठ्या प्रमाणावर. त्या उद्योगाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर अशा शेती, इथला व्यापारी आणि हे प्रक्रिया उद्योग या सगळ्याच्या दृष्टीनं आपण जसं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, स्टार्टअपसाठी फार मोठी ताकद दिलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं, स्टेट गव्हर्नमेंटही प्रोत्साहन देते. तर ह्या सगळ्याचा फायदा आपण उचलला पाहिजे. साधारण वर्षाला 700 ते 1000 नवीन प्रोजेक्टच्या फाईल सबमिट व्हायला लागलेल्या आहेत. त्या पॉझिटिव्हली आपण घेऊन त्या वेळेत निकाली काढल्या पाहिजेत, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि पुन्हा नवीन ज्या फायली येतील किंवा युवक असतील, ग्रामीण भागातला असू दे, शहरी असू दे, त्या सगळ्यांना आपण ट्रेनिंग देणं, त्यांना अवेअरनेस आणणं नवीन उद्योगाबद्दल आणि प्रोत्साहन देणं, हा पुढचा माझा प्रोजेक्ट असेल. हा प्रोजेक्ट अगदी बरोबर आहे. पण जी काही युवा पिढी असते त्यांना वाटतं आपण उद्योग करावा, पण जिथं आपलं थांबतं तिथं पैसा ज्यावेळी नसतो त्यावेळी माणूस थांबतो. फॉर्म भरला जातो, रजिस्ट्रेशन होतं, उद्योग आधार मिळतं, पण ॲक्च्युअल काही रेकॉर्डवरती उद्योग सुरू झालेला नसतो. तर या मुलांसाठी, या तरुणाईसाठी तुम्ही काय करू शकता? एक आहे की जेवढ्या नॅशनलाइज बँक आहेत तेवढ्याच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांचंही फार चांगलं नेटवर्क आहे आणि त्यांची ताकद पण मोठी आहे. आपण सगळ्या सहकारी बँकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पुढाकार घेतला पाहिजे. तिथली मानसिकता आजपर्यंत कधीही चांगली अनुभवास आली नाही. फार तो राजकीय दृष्टीनंच तो राजकीय अड्डा असल्यासारखीच जिल्हा बँक वापरली गेली आहे आजपर्यंत. पण ती मानसिकता बदलली गेली पाहिजे. नसेल तर त्यांच्यावरती केंद्रातनं, राज्यातनं सक्ती केली पाहिजे. पण फायनान्स हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंही आम्ही कायमच आक्रमक होतो, इथून पुढेही आक्रमक राहणार आहे. चांगली गोष्ट आहे की तरुणाईला एक चांगला चेहरा पण मिळतोय आणि काहीतरी नवीन विचार मिळतोय. प्रक्रिया उद्योग वाढायला पाहिजेत असं आपलं मत आहे. प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण लागतं. आज आपल्या सध्या कुपवाड MIDC असेल किंवा वसंतदादा औद्योगिक वसाहत असेल, छोटे मोठे खूप सारे उद्योग आहेत, पण रस्त्याचे चाळण झालेली आहे, पथदिवे नाही आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. अशा मूलभूत ज्या गरजा आहेत व्यावसायिकांना लागणाऱ्या त्यासुद्धा पूर्ण केल्या जात नाहीत. तर त्या कशा पूर्ण होतील, काय सांगाल तुम्ही? आपल्या कुपवाड MIDC मध्ये साधारण 700-750 उद्योग आहेत. ती औद्योगिक महामंडळाच्या अंडर ती इंडस्ट्री येते MIDC. मिरज MIDC जी आहे ती महापालिकेच्या अंडर येते. तिथं साधारण 300 उद्योग आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये एक साधारण 60-65 उद्योग आहेत आणि मराठे मिलमध्ये, मराठे औद्योगिक वसाहतमध्ये एक 40 आणि एक विस्तारित भागामध्ये एक 100, अशा एक 1200-1300 इंडस्ट्री सध्या सांगलीमध्ये चालू आहेत. छोट्या मोठ्या इंडस्ट्री आहेत. त्यामध्ये 2012-13च्या काळामध्ये असं घडलं होतं की मिरज MIDCचे सगळे उद्योजक यांनी एक 4-8 दिवसाचा संप पुकारला आणि त्यांनी महापालिकेला सरळ आव्हान केलं की तुम्ही जर का आम्हाला बेसिक सुविधा देत नसताल, रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्वच्छता, तर आम्ही सगळ्या किल्ल्या तुमच्या हातात देतो आणि आम्ही सगळेजण इतर राज्यांमध्ये शिफ्ट होतो.